पन्हाळा तालुक्यातील बोरिवडे गावात फार वर्षांपासून शिंदे भावकी आहे. उपलब्ध वंशावळीवरून शिंदेंचे 3 मूळ पुरुष असल्याची नोंद आहे. 1709 पासून शिंदे भावकीमध्ये कुणीही व्यक्ती मयत झाल्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारानंतर त्यांच्या अस्थींचं गावातल्या निनाई मंदिराजवळील चौकात असलेल्या समाधीमध्ये जतन केलं जातं. या समाधीवर 3 शिवलिंग आहेत. तसंच अस्थी ठेवण्यासाठी मोकळी जागा आहे. शिंदे घराण्यातील अस्थी या समाधीत ठेवून ती दगडांनी बंद केली जाते. शिंदे घराण्यात ही परंपरा 1709 पासून आजतागायत अखंड सुरू आहे. साधारणपणे गेल्या 10 पिढ्यांनी या प्रथेचं पालन केलंय. समाधीवर पुरातन शिलालेख आहे. या शिलालेखात लक्ष्मण सखा, रावजी शिंदे आणि विठोजी शिंदे शके 1631 असा उल्लेख आहे. 1707 मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला. मोगलांनी छत्रपती संभाजीपुत्र शाहू महाराजांची मुक्तता केल्यानंतर पुढे राजगादीवरून शाहू ताराराणी यांच्यात वाद झाला. 1708 ते 1710 या कालखंडात शाहू ताराराणी यांच्यात रांगणा, पन्हाळा, विशाळगड आणि कोल्हापूर या ठिकाणी लढाया झाल्या. यामध्ये या शिंदे घराण्याचा सहभाग असल्याचं सांगितलं जातं. या समाधीस्थळाचा नुकताच जीर्णोद्धार करण्यात आला असून शिंदे भावकीनं या समाधीचं विधिवत पूजन करून पितृगृह वास्तुशांती केली आहे. या समाधीस्थळाचं संपूर्ण बांधकाम पाषाणामध्ये करण्यात आलंय. यासाठी 5.5 लाख रुपये इतका खर्च आलाय. सध्या गावात राहत असलेल्या शिंदे भावकीनं हा खर्च केलाय.